परराष्ट्र खात्याचे आर्थिक सल्लागार पद देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भूषवलं होतं. रिझर्व्ह बँकेचं संचालक पद देखील होतं. नियोजन आयोगाचे सदस्यत्व देखील होते. आपण पुन्हा एकदा दिल्लीत जाऊ. आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, काँग्रेसने सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. एम्स रुग्णालयात कोण कोण आलेले आहे? एम्स रुग्णालयामध्ये प्रियंका गांधी, सोनिया गांधी, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा हे एम्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. जे पी नड्डा हे साधारणतः 10 ते 12 मिनिटांपूर्वी एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. आता काँग्रेसचे जे महत्वाचे सगळे नेते आहेत ते बेळगावमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. कारण काँग्रेसमध्ये 2 दिवस सीडब्ल्यूसीचं त्यांचं अधिवेशन जे आहे ते बेळगावमध्ये होतं आणि त्यासाठी सगळे नेते जे आहेत ते बेळगावमध्ये होते. त्यामुळे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह इतर जे नेते आहेत ते दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळामध्ये हे सगळे नेते दिल्लीमध्ये पोहोचतील. जी माहिती मिळते गिरीश, त्या माहितीनुसार विमानतळावर नाही सगळे नेते जे आहेत थेट एम्स रुग्णालयामध्ये जाणार आहेत अशी देखील माहिती मिळते. तर सध्या तरी प्रियंका गांधी यांच्यासोबत मनमोहन सिंग यांच्या कुटुंबातील सदस्य देखील एम्स रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचं सध्या बघायला मिळते. प्रमोद, आपण बघतोय की आपण काही काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यामध्ये मग सचिन सावंत असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा आता शशी थरूर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, म्हणजे मनमोहन सिंग सरकारचे अनेक प्रभावी निर्णय आता देखील देशाला कामी पडत आहेत. म्हणजे आता जी प्रगती आपली सुरू आहे त्याच्या मुळाशी कुठेतरी मनमोहन सिंग यांनी त्या काळी घेतलेले निर्णय आहेत.